करदाता रहिवासींच्या शिष्टमंडळाची तळमळ व इच्छाशक्ती बघता आज गट नेते लोणारींचा प्रभाग क्रमांक 17चा पाणी दौरा. भुसावळ येथील नपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 17सह अल्पसंख्याक प्रभागांचे करदाते रहिवासी शिष्टमंडळ यांच्या आपापल्या प्रभागांचे विकास कामे व मूलभूत सुविधांसाठी वारंवार पुरवठा बघता तसेच त्यांची तळमळ व इच्छाशक्ती बघता गटनेते युवराज लोणारी यांनी समर्थता दाखवून ते प्रभाग क्रमांक 17च्या आज सकाळी 11 वाजता पाणी दौरा करणार असून इतर अल्पसंख्याक प्रभागांचाही दौरा लवकरच करणार आहेत. शिष्टमंडळातर्फे विकास कामे व योग्य मूलभूत सुविधांसाठीच्या संघर्षाच्या लढ्याचे थोडक्यात विवरण असे की प्रभाग क्रमांक 17सह इतर प्रभागांच्या विकास कामे व योग्य मूलभूत सुविधांसाठी नपा प्रशासनास वेळोवेळी निवेदन स्मरणपत्र देण्यात आले होते व त्यावेळी गायत्रीताई भंगाडे, शैलजाताई नारखडे तसेच तिन्ही गटनेत्यांना निवेदनांची प्रत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून देण्यात आली होती व दोन्ही गटाचे तर्फे आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्याने समन्वय घडून येत नसल्याने शिष्टमंडळाने सर्व पक्षीय अपक्ष सर्व नगरसेवकांच्या सन्मान सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून समन्वय घडवून आणण्याचा व आम्हाला राजकारण नको, आम्हाला आमचा विकास हवा हा या मागच्या शिष्टमंडळाचा प्रामाणिक उद्देश होता. परंतु तेही नियोजन काही कारणास्तव फिसकटले असल्याने आम्ही करही भरायचे व मरणयातनाही सोसायचे आणि आम्ही कर भरतोय नगरसेवकांना नाही, राजकारणाला नाहीत तर आम्ही कर भरतोय प्रशासनाचा असा मुद्दा निवेदनाच्या व स्मरणपत्रांच्या माध्यमातून वेळोवेळी धरून देखील याचे निवारण न होतानाचे बघून शेवटी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा निर्णय घेत त्यासाठी परवानगी अर्जही देण्यात आले होते. परंतु शहर पोलीस ठाण्यातर्फे परवानगी देण्यात आली मात्र नपा प्रशासनातर्फे असमर्थ दाखवण्यात आले होते आणि हेही नियोजन शिष्टमंडळाचे फिसकटले व या पडद्यामागील कोणकोणते चेहरे आहेत किंवा कारणे या ऑन कॅमेरा मुख्याधिकारींसह प्रशासनास विचारण्याचा निश्चय शिष्टमंडळाने केले असून आम्ही भुसावळ राज्य देशाच्या बाहेर तर राहत नाहीत ना असे वेळोवेळी निदर्शनास आणून देऊन पाठपुरावा व संघर्ष करण्यात आले. करदाते रहिवासी शिष्टमंडळाची कायदेशीर तळमळ व जिद्द व स्वच्छता बघून याची दखल घेत गटनेते युवराज लोणारींनी समर्थता दाखवून प्रभाग क्रमांक 17च्या पाणी दौरा करणार आहेत व त्यांच्यासोबत नपा प्रशासन अधिकारी यांची उपस्थिती दर्शवण्याची शक्यताही नाकारता येत नाही व तशी शक्यता असल्याचे शिष्टमंडळाची अपेक्षाही आहेत. या पाणी दौऱ्याकडे व त्याची दखल होत की नाहीत याकडे सर्वांचेच लक्ष लागून असणार.